सन्मान घेऊ द्या. पंचांना जायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करत आहोत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट यशस्वीरित्या मात्र पार पडले आहे. चला प्लीज सर्वांना विनंती असेल, पाटण वॉरियर्स, महाराज 11 बोर, आपण या सर संपूर्ण टीम. महाराज 11 बोर, चला प्लीज आपण यायचं. आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत, कारण जास्त वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. महाराज 11 बोर संपूर्ण टीम आपला स्क्वॉड घेऊन या प्लीज पुढे. VHS स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्सने मात्र अंतिम लढतीमध्ये ज्या प्रकारे खेळ केला, पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय. महाराज 11 बोर, चला संपूर्ण टीम या. 2 दिवसीय स्पर्धा, 2 दिवसीय स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची महत्वाची भूमिका पार पडली, अशोक सर आणि नागवा सरांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. क्रिकेटमध्ये पंचांची भूमिका अत्यंत महत्वाची असते आणि अशोक सर आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांचं एक नाव आहे. मी विनंती करेन, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना अरुणदादा कदम, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अशोक सरांचं देखील चांगलं काम राहिलंय. चांगली भूमिका पार पडत असताना ही स्पर्धा मात्र यशस्वी पार पडली. विद्युत नागवा सरांचा आपण सन्मान घेत आहोत. या संपूर्ण मान्सून ब्लास्ट या स्पर्धेचे ऑफिशियल पंच अरुणदादा कदम साहेब, कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना, यांच्या शुभ हस्ते आज सन्मान घेतोय. थँक्यू व्हेरी मच विद्युत सर. चांगली भूमिका आपली पार पडली. खूप सारे शुभेच्छा असतील आपल्याला देखील. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट ची मान्सून रबर ब्लास्ट आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 तालुक्यांनी 10 संघांनी सहभाग नोंदवला. त्या प्रथमतः मी संघ मालकांचं, त्या संघ पुरस्कर्त्यांचा आभार व्यक्त करतो. पाटण वॉरियर्स, VHS स्ट्रायकर्स, आदरणीय श्री विलाजी सूर्यवंशी साहेब, आपल्या मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपला देखील आम्ही सन्मान घेत आहोत. आपण या प्लीज मुख्य व्यासपीठावर. आज ज्या संघाने पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक फटकवलं, विलास हनुमंत सूर्यवंशी साहेब, यांचा सन्मान आपण घेत आहोत. आज VHS स्ट्रायकर हा संघ पाटण तालुक्यामध्ये सातत्याने खेळतो आणि हा पहिल्यांदा पुरस्कृत केलं पाटण तालुका मान्सून ब्लास्टला आणि पहिल्याच वर्षी मात्र त्यांच्या संघाने चॅम्पियन विजेतेपद फटकावलंय. थँक्यू व्हेरी मच विलाजी सूर्यवंशी साहेब, आपल्या मनापासून धन्यवाद.
श्रेयस 11 कराड ग्रामीण श्री मोहनरावजी नाईकवाडी साहेब मामा आपलं मनापासून आभार. थँक्यू सो मच. पोलतपूर 11 ज्योती एंटरप्राइजेस आदरणीय श्री निलेश कोळसकर साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. असंच आपलं सोबत आणि आपलं अशीच सहकार्य पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट सोबत राहील. महाराज 11 भोर संघाचे पुरस्कर्ते श्री महेश दादा बोडके साहेब आपल्या मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. स्वराज्य 11 32 वेळा आपल्या मनापासून धन्यवाद. खूप आभारी आहोत. शंकरदादा मोहिते साहेब आपला देखील विशेष धन्यवाद. 32 वेळा 11 32 वेळा. सह्याद्री 11 सह्याद्री पठाण श्रावणी स्पोर्ट्स श्रावणी मंडप श्रावणी इव्हेंट्स प्रोप्रायटर JK सूर्यवंशी साहेब मस्करवाडी आपला थँक्यू सो मच. शाहूवाडी 11 शाहूवाडी अनिलजी पाटील साहेब भाई आधारस्तंभ शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपलं खूप धन्यवाद. सुरेश शेवाळे शेठ संग्राम लावण शेठ दोस्ती 11 कराड जो संघ उपांत्य लढतीमध्ये चांगला खेळ केला परंतु पराभूत झाले आपल्या मनापासून धन्यवाद. छत्रपती शाहू महाराज 11 शाहूवाडी श्री संदीपजी गोलब साहेब संघवी स्टील कॅप चे सर्व आपलं थँक्यू सो मच. खूप धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला युट्यूब सौजन्य लाभलेलं आहे मैत्रीरूप सावलीचे आदरणीय श्री विष्णू अप्पा धनावडे साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपला देखील सन्मान संपन्न होईल. उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन आदरणीय श्री अनिलजी बोमकर साहेब यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. विशेष सहकार्य त्यांचा देखील राहिलं आहे. ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे विशाल भाऊ नाईकवाडी साहेब आपलं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. चेंडू सौजन्य श्री अंकुश पाटील साहेब सचिव अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशन मुंबई श्री संतोष जाधव साहेब उपाध्यक्ष अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट संघटना मुंबई आपलं देखील विशेष धन्यवाद. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व श्री राजेंद्र रनवडे साहेब ज्यांनी चेंडू सौजन्य पुरस्कृत केलं आपलं धन्यवाद मनापासून आभार. आणि विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला केलेलं आहे सामनावीर ट्रॉफी सौजन्य निधी एंटरप्राइजेसचे सर्व श्री सागरजी सुर्वे साहेब आपलं देखील विशेष धन्यवाद. सचिन भाऊ मस्के पाटील आपलं धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य निहाल ग्रुपचे सर्व अशोक दादा सकपा साहेब निहाल रिसॉर्टचे सर्व ज्यांचा बॉस यांच्यावर विशेष प्रेम आहे त्यांचा देखील महत्वाचं आणि बहुमूल्य सहकार्य आपलं देखील मनापासून धन्यवाद. मालिकावीर पैठणी साडी पेशवाई साडी श्री राहुल बनगे साहेब श्री नामदेव सनस साहेब आपलं मनापासून धन्यवाद. ज्यांनी F3D15 अबेला टॉवर सेक्टर 9 मध्ये वाशी नवी मुंबई मध्ये त्यांचं पेशवाई साडीचं शॉप आहे. नक्कीच भेट द्या. तुम्ही तुमच्या घरासाठी बहिणीसाठी आईसाठी बायकोसाठी साडी खरेदी करू शकता. क्षेत्ररक्षकासाठी जी कॅश सौजन्य आहे रोख रक्कम प्रवीणजी शेठ वाडकर साहेब आम्ही आपला आभार व्यक्त करतो. श्री शिवराज तुकाराम मांडुळे साहेब नियोजन प्रमुख स्वराज्य 32 शाळा क्रिकेट असोसिएशन उत्कृष्ट गोलंदाज कॅश सौजन्य आपलं मनापासून आभार. मालिकावीरसाठी तब्बल 3000 रुपये रोख रक्कम खजिनदार पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा श्री बजरंगजी किर्दत साहेब आपलं मनापासून धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे करंडक आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा दुसऱ्या क्रमांकाचा ते सौजन्य आहेत माननीय सौ शीतल सूर्यकांत कचरेताई शिवसेना नवी मुंबई महिला जिल्हा प्रमुख आदरणीय श्री सूर्यकांत कचरे साहेब शिवसेना शाखा प्रमुख नवी मुंबई आपल्या मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि ज्याच्या पुरस्कर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला पुरस्कृत केलं बहुमूल्य सहकार्य केलं त्या सर्व पुरस्कर्त्यांचं त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी आभार व्यक्त करत आहोत. आणि जर कोणाचं चुकून नाव घ्यायला विसरलं असेल जर कोणाचा चुकून मान सन्मान राहिला असेल तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल आणि अशीच आपली सोबत राहील ही सदिच्छा. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजन कमिटी आणि सर्व पदाधिकारी जे शिवाजी बॉस यांच्या बरोबर सातत्याने उभे राहतात. आज अरुणदादा कदम यांना मुलगा झालाय आणि ते बक्षीस वितरण सोहळ्याला दाखल झालेले आहेत. आपला देखील आभार. संपूर्ण विजयजी रेट्रेकर असतील गोपीदादा सूर्यवंशी साहेब असतील अजित वरे साहेब असतील सुधाकर दादा लोहार साहेब असतील अजित पाटील साहेब राजू कंग आणि सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ही स्पर्धा आपली आहे स्पर्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटची आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचं असंच योगदान राहील.
ही आशा व्यक्त करून मात्र आता आपण युट्यूब लाईव्ह ओम साई एमटीसी यांचा सन्मान घेत आहोत. अक्षय शेठ महात्रे 8182 जी स्पर्धा तुम्ही 2 दिवस 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहिलीत. ओम साई एमटीसी कॅमेरामॅन अक्षय शेठ म्हात्रे या एस मोरेश्वर म्हात्रे त्यांचा देखील टेलिकास्ट एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो ओम साई एमटीसी साठी. चांगला टेलिकास्ट. आणि आज ज्या प्रकारे संपूर्ण नवी मुंबई असेल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये ओम साई एमटीसीचं नाव चर्चेमध्ये असतं. ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरासाठी पेशवाई पैठणी साडी पुरस्कृत केलेली आहे राहुलजी बनगे साहेब यांचा शुभ सन्मान आपण शिवाजी द बॉस यांच्या शुभ हस्ते घेत आहोत. मनापासून धन्यवाद. अशीच क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटवरचं प्रेम असं अबाधित राहू आणि सोबत आपली अशीच राहील ही सदिच्छा. आदरणीय श्री नामदेवजी सनस साहेब यांचा देखील आम्ही विशेष सन्मान घेत आहोत. यांचं देखील बहुमूल्य सहकार्य पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टला लाभलेलं आहे. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय श्री अनिलजी बोमकर साहेब उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन यांचा देखील सन्मान घेतला जाईल. बॉस यांच्यासोबत क्रिकेट सोबत जोडलेले व्यक्तिमत्व यांचा देखील सन्मान होतोय. मनापासून धन्यवाद अनिलजी बोमकर साहेब. विजयदादा सुर्वे साहेब ज्यांच्या माध्यमातून सामनावीर ट्रॉफी सौजन्य यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. हे देखील क्रिकेट प्रेमी आहेत. क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणारा व्यक्तिमत्व. त्यांचा सन्मान बॉस यांच्या शुभ हस्ते होतोय. थँक्यू व्हेरी मच. पप्पू पाटील मुकादम यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट स्पर्धेच्या माध्यमातून पटण तालुका प्रीमियर लीगचे चेअरमन आणि एक क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व. मनापासून धन्यवाद. डीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला आपला देखील मनापासून आभार. कारण ज्या प्रकारे समालोचकांच्या आवाजाची आपण काळजी घेतलीत. मंडप डेकोरेटर्स आपलं मनापासून आभार. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोली ज्याच्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. आजूबाजूचे रहिवासी ज्यांनी आम्हाला 2 दिवस महत्वाचं सहकार्य केलं. आपल्या तमाम रहिवाशांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करून मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. चला दोन्ही टीम छत्रपती 11 भोर थोडेसे पुढे यायचे प्लीज. VH स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स थोडेसे पुढे या कारण जास्त वेळ घेणार नाही आपण. थोडेसे पुढे या प्लीज. महाराज 11 भोर आपण पुढे यायचंय. आपण 10 मिनिटं घेणार आहे जास्त वेळ घेणार नाही. लक्षात घ्या थोडेसे पुढे या. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होत आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्तम क्षेत्ररक्षक पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा ज्यांनी चांगले झेल पकडले आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मात्र ज्या खेळाडूला जातोय रोख रक्कम तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक आणि ट्रॉफी सौजन्य आपल्याला पुरस्कृत केलेला आहे. आदरणीय श्री सागर सुर्वे साहेब निधी एंटरप्राइजेस सर्वे सर्वा आणि 1000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. प्रवीण शेठ वाडकर यांच्या माध्यमातून आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं मॅन फॉर्म कोण असेल. मॅन फॉर्म कुंभारगाव राजेश कळंते ठरतायत या स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक टीम पाटण वॉरियर्स. वेलकम. मी विनंती करेन राहुल दादा आपले शुभ हस्ते हा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार वितरित करायचा आहे. राहुल दादा भनगे साहेब. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा मानकरी पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025. एस अगदी खांद्यावरून घेऊन आले परंतु पहा उंच स्टेज आहे त्यामुळे जरा सांभाळून. मित्रांनो एकदा टाळ्या वाजायला पाहिजेत कारण सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहेत आणि रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक. अभिनंदन राज कळंत्रे. खूप सारे शुभेच्छा असतील. पाटण वॉरियर्स संघाचे क्षेत्ररक्षक आहेत खेळाडू
सर्वोत्तम गोलंदाज पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये 1500 रुपयांचं कॅश रोख रकमेचं पारितोषिक आहे आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केलेला आहे रोख रक्कम शिवराज तुकाराम बाडुगळे साहेब, आपल्या मनापासून आभार. आर्य सोल्युशन सिस्टीमचे सर्व आहेत. सर्वोत्तम गोलंदाज कोण असेल? पाटण वॉरियर्स तुमच्याकडून कोण? अतुल भालेकर भोर, आपल्याकडून कोण आहे का ज्यांनी या स्पर्धेमध्ये 7 गडी बाद केले? माइंड फॉर्म नाझरे सोहम कोबडे सर्वोत्तम गोलंदाज. मी विनंती करेन नामदेवजी सनद साहेब आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. चांगली गोलंदाजी नाझरे गावचे खेळाडू सोहम खोपडे 7 गडी बाद केले, सर्वोत्तम गोलंदाजचे मानकरी ठरत आहेत. अभिनंदन सोहम. प्रथमतः संघ जरूर पराभूत झाला असेल परंतु काल तुम्ही चांगला खेळ केलात, आज देखील प्रयत्न थोडेसे कमी पडले. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट पश्चिम महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष होतं, काय भावना आहेत? भावना फक्त एकच आहेत, चांगला खेळलो असतो पण शेवटला म्हणजे शेवटी क्रिकेटच आहे, पुढे मागे होणारच. आणि आमचा पहिल्यांदाच संघ टाकला होता त्यासाठी मी संघाला पण खूप शुभेच्छा देईल. ओके. आणि खूप भारी वाटलं, खूप भारी टुर्नामेंट आहे आणि ह्यावेळेस जरी नाही जिंकलो पुढच्या वेळेस नक्कीच जिंकणार. ओके. एक प्रश्न विचारेन, अशा प्रकारच्या स्पर्धा व्हायला पाहिजेत का? कारण एक गाव अकराचं क्रिकेट आपण खेळल्यानंतर तालुक्याची स्पर्धा होतात आणि आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राने ही स्पर्धा पाहिली आणि अशा स्पर्धा सातत्याने व्हायला पाहिजेत का? हो, मला तर वाटतं की आमच्यासारख्या प्लेयरला आमच्या तालुक्याचं नाव पुढे जायला खूप भारी वाटतं. ह्या स्पर्धेमुळे आमच्या गावचं नाव खूप वरती गेलंय, इथे होतं इथे गेलंय कारण ह्या स्पर्धेमुळे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. हे आहेत गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सोहम खोपडे, नाचरे गावचे खेळाडू. आज नाचरे गाव संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये घेतलं जाईल. सर्वोत्तम फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा सर्वोत्तम फलंदाज ज्यांनी आम्हाला रोख रक्कम पुरस्कृत केलेली आहे अनिलजी भोमकर साहेब, उपाध्यक्ष कोयना क्रिकेट असोसिएशन. आणि या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाज कोण असेल? गणेश शिंदे. अजून ज्यांनी या स्पर्धेमध्ये धावा केल्या तब्बल 156. छत्रपती 11 भोर संघाचे खेळाडू ठरत आहेत सूरज मताळे. वेलकम सूरज. या महाराज 11 भोरचे आणि याची अरुंदाची स्पर्धा असते पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार फटकावला होता सूरज मताळे. काय बॅटिंग केलं या खेळाडूने. धावांचा पाऊस पडला मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या, कारण 2 दिवस पाऊस नव्हता. परंतु पहा असे तुम्हाला सपोर्टर पाहिजेत, असे तुमच्यावर प्रेम करणारी लोक पाहिजेत मित्रांनो, जरा सांभाळून. सूरज मताळे. क्राईम ब्रांच सुनील धोंडे सर, मुंबई पोलीस यांचं देखील शुभागमन झाले. या सर आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपण या मुख्य व्यासपीठावर. सूरज मताळे. कामदडी गावचे खेळाडू आहेत आणि एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. रोख रक्कम 1500 रुपये. सूरज मताळे तब्बल धावा केल्या 56. वेलकम सर, सुस्वागतम. हे देखील क्रिकेटमध्ये व्यक्तिमत्व आहेत. आज क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत असताना मुंबई पोलीस दलामध्ये सूरज, अभिनंदन. काल ज्या प्रकारे तुमच्या बॅट मधून अर्धशतक आलं, तुम्ही वन साइड खेळ केलात. आज नवीन दिवस होता आणि या ज्या प्रकारे पाटण वॉरियर्सने खेळ केला, काय सांगाल संपूर्ण तुमच्या सांघिक कामगिरीविषयी? सर सगळे मी आता यंग पोरं घेऊन टीम तयार केलेली आहे, परंतु इथं खेळण्याचा एक उद्देश होता की ह्या टुर्नामेंटला ज्या वेळेस आम्ही क्वालिफाय होऊ त्यावेळेस आमच्या बोरचं नाव सगळीकडे ओळखलं जाईल. आणि त्याच्यानंतर राहिला आजच्या दिवसाचा. सर काल फलंदाजी एकदम म्हणजे विकेट बघून विकेट चांगले होते बॅटिंगला, पण आज सकाळपासून कोपर खेळण्या सेक्टर 23 खेळत होतो.
कॉन्फिडन्स कसलाच नव्हता, परंतु फायनलला असं वाटलं की आपण 100% 50 रन चेस करणार, पण नशिबाने बॉल पण चांगला पडला, त्यामुळे आम्ही मॅच. एक प्रश्न विचारेन, जसं तुम्ही उल्लेख केलात की आज संपूर्ण गावाची ओळख पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये झाले. अरुणदांची स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्र चॅम्पियन ट्रॉफी, त्यामध्ये तुम्ही सिरीज, या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, अशा स्पर्धा व्हायला पाहिजेत का? कारण आज ग्रामीण खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ प्राप्त झाले आणि आपल्या खेळाडूंकडे प्रतिभा जास्त आहे. हो सर, नक्कीच अशा टुर्नामेंट व्हायला पाहिजेत. कारण का ओपनला ज्या वेळेस आपण खेळायला जातो, मी पण भरपूर ओपनचं क्रिकेट खेळलो आहे, पण ज्यावेळेस असले प्लॅटफॉर्म तयार होते ग्रामीण खेळाडूंना, त्यावेळेस ओपनच्या खेळाडूंचे पण आपल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित होतं आणि तिथूनच आपले प्लेयर घडले जातात. थँक्यू सो मच. हे होते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कामथडी गावचे खेळाडू सूरज मताळे. अभिनंदन, वेल प्लेड. रनर अप पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा, ज्यांनी कालचा दिवस गाजवला आणि आज मात्र प्रयत्न थोडेसे कमी पडले मी म्हणेन. महाराज 11 भोर संघाचे कॅप्टन या आपण पहिले. महाराज 11 भोरचे कॅप्टन यायचे, ज्यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला. महेश दादा भोडके साहेब, आपल्या मनापासून आभार. महाराज 11 कॅप्टन आणि संपूर्ण टीम देखील या. पहिले कॅप्टन आला तरी चालेल, कॅप्टन या. रनर अप उपविजेता. पहा, तुमच्या नावाच्या पुढे विजेता हा शब्द आहे, परंतु त्याच्या आधी उप लागले आणि हा फक्त काही धावांचा फरक असतो, काही चांगल्या बॉलचा फरक असतो, काही चांगल्या विकेटचा फरक असतो. परंतु काय सांगाल, पाटण वॉरियर्स संघ कुठे तुमच्यापेक्षा वरचढ ठरला आणि अशा मॅच मध्ये कोणती मोमेंट होती तिथे पाटण वॉरियर्सने बाजी मारली? सर, क्रिकेट हे चुका होत राहतात. तिसरी ओव्हर आमची 2 ओव्हर 22 रन होते, साहिलच्या ओव्हरला रन गेले. ठीक आहे, यंग पोरगा आहे, अजून चुका सुधारून चांगलं करेन. आणि ते पाटण तालुक्याची म्हणले टीम तर माहिती, ठीक आहे, त्यांची टीम कंटिन्युअसली तालुका वाईजला खेळत असते. आमची टीम फर्स्ट टाइम तालुका वाईजला खेळतोय आम्ही, पण इथून पुढे आम्ही अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न, फर्स्ट बट नेव्हर द लास्ट. कारण तुम्ही जसा उल्लेख केलात, परंतु तुमच्या संघाकडून ज्या प्रकारची कामगिरी झाली तुम्ही खुश तर असाल, परंतु अजून काय करावं लागेल तुमच्या संघाला आणि संघाला काय संदेश द्याल? सर, क्रिकेट नॉट अ जोक आहे. क्रिकेट तुम्हाला वर पण नेतं आणि खाली पण नेतं. तुम्ही जर जेवढं मेहनत करता तेवढं लवकर वर जाता. तुम्ही जर घरी बसून राहिलात आणि म्हणलात बाबा हा मी जाऊन कुणालाही जाऊन 6 मारू शकतो, असं होऊ शकत नाही. कष्टाचं हे फळ भेटतंच. तुम्ही कष्ट करत राहा, तुम्ही नक्कीच तुम्हाला यश भेटणार आहेत. थँक्यू सो मच सूरज मताळे. वेलकम टीम महाराज 11 भोर. संपूर्ण टीम या स्पर्धेचा उपविजेता संघ महाराज 11 भोर ठरतोय. मी विनंती करेन सर्व आमचे जे मुख्य व्यासपीठावर मान्यवर आहेत, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या दुसऱ्या क्रमांकाचा करंडक वितरित करत आहोत. सर्वांचं मनापासून आभार. वेल प्लेड टीम महाराज 11 भोर. ज्या प्रकारे हा खेळ राहिलाय, आदरणीय श्री महेश दादा बोडके साहेब, आपल्या मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. माननीय सौ शीतलताई कसरे आणि आदरणीय सन्माननीय श्री सूर्यकांतजी कचरे साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं. आणि या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतोय महाराज 11 भोर. मित्रांनो, एकदा महाराज 11 भोर साठी टाळ्या वाजवू द्यात, कारण या संघाने खेळ मात्र चांगला केलाय आणि आज शर्तीचे प्रयत्न करत असताना आज संघ थोडासा कमी पडलाय मी म्हणेन, कारण जय पराजय एकाच नाण्याच्या 2 बाजू, परंतु प्रयत्न मात्र अप्रतिम केलेत. वेल प्लेड टीम महाराज 11 भोर. खूप खूप अभिनंदन. राजू दिघे, आपण थांबायचंय. या राजू दिघे बॉस. महाराज 11 भोर घनसोली कॉलनीचं क्रिकेट आपण सातत्याने खेळता. या मैदानाची आपल्याला खडा माहिती आहे, परंतु पहिली स्पर्धा खेळते महाराज 11 भोर पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट उपविजेता पद. काय सांगाल?
खूप भारी वाटतंय. सर्वप्रथम याच्यासाठी शिवा बॉसचं मी आभार मानेन, कारण आमची एंट्री होत नव्हती ॲक्च्युली. नंतर आम्हाला बॉसचा फोन आला की तुम्हाला एंट्री भेटली म्हणून. मी लगेच पोरांना सगळ्यांना फोन केला आणि आमची एंट्री कन्फर्म झाली. तर जिंकणे हारण्याचा तर प्रश्न वेगळा आहे, पण आम्हाला एंट्रीसाठी शिवा बॉसचं चांगलं हे आहे, म्हणजे आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि सगळ्याच पश्चिम महाराष्ट्राने भोर इलेव्हनसाठी चांगला सपोर्ट केला. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभार मानतो. लेट पण थेट डायरेक्ट अंतिम लढत उपविजेतेपद. आज जसं मी बॉसचं नाव घेतलं, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि सगळे आपले स्पॉन्सर्स आहेत त्यांच्यामुळे. परंतु अशा स्पर्धा सातत्याने व्हायला पाहिजेत का? हो नक्कीच, अशी स्पर्धा खूप व्हायला पाहिजे. आता सोहम खोपडे जो आमचा बॉलर आहे, कुणालाच माहीत नव्हतं की सोहम खोपडे कोण आहे, पण आज तुम्ही विचाराल पूर्ण पश्चिम महाराष्ट्राला माहीत आहे की सोहम खोपडे कोण आहे. तर नक्कीच नवीन यंग जनरेशनसाठी अशा स्पर्धा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामधून प्लेयर नक्की मोठे प्लेयर घडणार. थँक्यू व्हेरी मच. हे होते राजू दिघे, महाराज 11 भोर मालिकावीर, प्लेयर ऑफ द सिरीज मिस्टर PMRBMB. पहिल्या वर्षी राजू कंक होते, त्यांचा बॅनर यावर्षी आपण पाहिला. यावर्षी मिस्टर PMRBMB मालिकावीराचा मानकरी, या स्पर्धेचा राजा, ज्यांच्यासाठी रोख रक्कम आहे तब्बल 3000 रुपये बजरंगजी कीर्तत साहेब यांच्या माध्यमातून. आणि या पैठणी साडी आहे. परंतु विथ द बॅट विथ द बॉल अष्टपैलू खेळ ज्यांनी केला, कोण असेल मालिकावीराचा मानकरी या स्पर्धेमध्ये? 162 धावा आणि ज्यांनी गडी बाद केले 4, त्यांचे पॉइंट होतात तब्बल 182 आणि 182 पॉइंटने या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय मिस्टर PMRBMB. माइंड फॉर्म मराठवाडी गणेश सुरेश शिंदे ठरतायत या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी, प्लेअर ऑफ द सिरीज. मिस्टर PTPL हा उपाधी त्यांच्या नावावर आहे, मिस्टर PTRBPL ही देखील उपाधी नावावर आहे आणि आता मात्र मिस्टर PMRBMB ही उपाधी देखील त्यांच्या नावावर खांद्यावर घेऊन येतलं जात आहे. पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा, रन मशीन ऑफ पाटण तालुका गणेश शिंदे ठरतात या स्पर्धेचे मालिकावीराचे मानकरी. ऐसा सामनावीराचा मालिकावीराचा मानकरी, प्लेअर ऑफ द सिरीज. जोरदार टाळ्या मित्रांनो, गणेश सुरेश शिंदे. रिमेंबर द नेम. 3000 रुपयांचं तुम्हाला पारितोषिक ऑनलाईन ट्रान्सफर केलं जाईल बॉस यांच्या माध्यमातून आणि साडी तुम्हाला उद्या अगदी दिली जाईल. अभिनंदन गणेश शिंदे. उशीर झालाय सगळ्यांना. दादा मिस्टर PTPL, मिस्टर PTRBPL, त्यानंतर मिस्टर PMRBMB. काय भावना आहेत आणि कशा प्रकारच्या इमोशन्स आहेत? कारण काल तुम्ही आजारी होतात, ग्लुकोज घेऊन आज तालुक्याच्या स्पर्धेसाठी आपल्या पाटण तालुक्यासाठी सर्वोत्तम खेळ केलात. नक्कीच माझ्या टीमचं म्हणजे अभिनंदन करतो, कारण त्यांनी 100% परफॉर्मन्स दिला. काल मी 2 दिवस आजारी होतो, थंडी ताप चालू होतं, परंतु या मॅचसाठी 100% द्यायचं, कारण आपले खेळाडू 100% देतात. अण्णा संतोष कंक पुण्यावरून आला, बाकी सर्व लांबून नितीन दादा, निलेश दादा असतील, सर्व प्रशांत वगैरे सर्व ह्यांचा 100% गेम आला, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला. एक प्रश्न विचारेन, महाराज 11 भोर त्यांनी काल चांगला खेळ केला होता, आज देखील त्यांनी अप्रतिम खेळ केला, परंतु काहीशा चुका झाल्या आणि तुम्ही वरचढ ठरलात. काय सांगाल की कुठे पाटण वॉरियर्स पुढे गेली आणि महाराज 11 भोर मागे पडली आणि संपूर्ण आयोजन अशा प्रकारचे व्हायला पाहिजेत का? महाराज 11 भोरमधील काही खेळाडू माझ्या टीममध्ये खेळतात, गर्जना 11 म्हणून. अक्षय कोंडाळकर असेल, अक्षय सुकाळे असतील समजा, त्याच्यातील बरेच खेळाडू माझ्या टीममध्ये खेळतात. त्यांना गेम त्यांचा मला बऱ्यापैकी माहिती आहे. हा सूरजसोबत मी खेळलो नव्हतो, परंतु सूरजचा गेम मी 2 PMPLला बघितला आहे, त्याच्यामुळे जरा 2 ओव्हरला प्रेशर होतं, परंतु एक टार्गेट होतं की शेवटच्या ओव्हर टार्गेट करून स्कोअर बनवायचा आणि ते मी माझ्या टीमसाठी केलं. थँक्यू सो मच. हे आहेत गणेश सुरेश शिंदे, मिस्टर PMRBMB. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग. अष्टपैलू खेळ, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन VH स्ट्रायकर्स पाटण वॉरियर्स. आदरणीय श्री विलासजी सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ, या संपूर्ण पाटण वॉरियर्स टीम आपल्याला सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा करंडक वितरित केला जाईल.
या संपूर्ण टीम पाटण वॉरियर संपूर्ण टीम या ट्रॉफी हवी आहे ना या ज्या प्रकारे काय खेळ राहिलाय या स्पर्धेमध्ये पाटण वॉरियर संघाने सगळे सामने जिंकलेत आणि या चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन स्वतः संघाचे पुरस्कर्ते विलाजी सूर्यवंशी साहेब आमच्या सोबत आहेत. काय सांगाल साहेब, ज्या प्रकारे संघ एकही सामना हारला नाहीये आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक फटकावलंय. येस कॅप्टन 26 पाटण वॉरियर्स स्पर्धेमध्ये अपराजित राहिलात आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक करंडकावर तुमचं नाव राहिलंय आणि पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मॉन्सून ब्लास्ट मध्ये हे नाव सुवर्ण अक्षरामध्ये नोंदलं जाईल. काय सांगाल? नक्कीच आम्ही ह्यावेळी म्हणजे 100% त्याचं ठरवलंच होतं, कारण का पाठीमागच्या इयरला आम्ही ह्याच चेंबर म्हणजे पाठीमागच्या इयरला आम्ही 32 शहराबरोबर सोबतच सेमीला हरलो होतो आणि गणेश शिंदे आजार होते. आमची छोटीशी मीटिंग झाली, बॉस मी गणेश शिंदे त्यांना सलाईन लावलेलं होतं. तो म्हणला उद्या काही पण करून खेळलंच पाहिजे तर उद्या आपण जिंकू शकेन. त्यानंतर गणेश शिंदेने अप्रतिम खेळ केला, त्याबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन. टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मॉन्सून ब्लास्टचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरतोय. टीम आहे पाटण वॉरियर्स, शिवा जाधव बॉस अध्यक्ष आणि संपूर्ण विलाजी सूर्यवंशी साहेब संघ मालक आहे. संपूर्ण मान्यवरांना मी विनंती करेन या आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार पहिल्या क्रमांकाचा ट्रॉफी वितरित केले जाईल. शीतलताई कचरे आपलं मनापासून आभार. सूर्यकांतजी कचरे साहेब आपलं मनापासून आभार. या बब्या मुकदम या. सचिनजी देसाई साहेब आपण देखील या संघ मालकांना उचलून घेतलंय. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 चा विजेता संघ ठरतोय पाटण वॉरियर्स. वेल प्ले टीम. लाजवाब खेळ करत असताना मात्र या संपूर्ण टीमने सांघिक खेळ चांगला केलाय. सांघिक खेळ ज्यावेळेला तुम्ही चांगला करता त्यावेळेला मात्र तुम्ही विजयी होता. चांगला मी सुनील धोंडे सरांचा शुभ सन्मान घेत आहे. सर या मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व क्राईम ब्रांच दलामध्ये कार्यरत आहेत. जरा 2 मिनिटं थांबा प्लीज. 2 मिनिटं थांबायचं आहे. एक विशेष सन्मान घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच सुनील धोंडे सर. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष अरुणदादा कदम साहेब आज मात्र त्यांना मनोगत व्यक्त करायचं, कारण ही स्पर्धा ज्या प्रकारे यशस्वी झाली आणि ही स्पर्धा मात्र पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्ट यशस्वी संपन्न होत असताना आज मात्र आयोजनामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. सर्वप्रथम सर्व संघांचे आभार. सर्वांनी सहकार्य केले, पण एक कमी वाटते की पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची कमिटी आहे. मला वाटतं प्रत्येक वेळी 1-2 असतात फक्त, तर तो एकटा शिवा करतोय तर सपोर्ट करा. स्पर्धा एकदम दमदार झाली, कारण मी आज घरी नसता सुद्धा शेवटला बोलो स्पर्धेला जाऊ भेट देऊ, पण मला वाटत नाही की फक्त शिवा आज एकटा दिसला. एक खंत आहे की कमिटी सर्वांनी थोडंफार काय असेल तर बसून भरू, पण सर्वांनी चला सहकार्य करा. स्पर्धा चांगला करतोय, आपलाच माणूस आहे, पुढे गेल तर आपले नाव होईल. त्यामुळे एकदा शिवासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि स्पर्धा संपन्न झाली आणि टेनिसला ह्याची मोठी स्पर्धा आम्ही घेऊन येऊ हे आमच्या कमिटीतर्फे तुम्हाला एक वचन देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच अरुणदादा कदम. थँक्यू सो मच बॉस. आणि पहा त्यांनी अगदी मनापासून सांगितलं, कारण आपल्या ग्रामीण खेळाडूंना एवढं मोठं व्यासपीठ मिळत नाहीये, कुठे मिळत नसतं आणि ते पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट आयोजन कमिटी देते, तर एकत्र राहू आणि एकत्र मोठे होऊ. थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन टीम पाटण वॉरियर्स महाराज 11 4. आणि इथे मात्र आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी या 2 दिवस आपले सहकार्य केलं असे आपले सर्वांचे पश्चिम महाराष्ट्राचे बुलंद आवाज आणि कास पठार विभागाचा बुलंद आवाज लव जाधव सर यांचाही विशेष सत्कार करण्यात येते. त्यांनी कुणाल यांच्या हस्ते करण्यात येते.
थँक्यू व्हेरी मच. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना, पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा इथे मात्र चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पाटण वॉरियर्स, आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. महाराज 11 भोर आपलं देखील अभिनंदन. सर्व सहभागी संघांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या पुरस्कर्त्यांनी आम्हाला मनापासून सहकार्य केलं, ज्यांची सहकार्य आम्हाला लाभलं त्या सर्व पुरस्कर्त्यांचं, सर्व स्पॉन्सर्स आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. जर कोणाचं नाव राहिलं असेल तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करून हा पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल मान्सून ब्लास्टचा थरार इथे मात्र यशस्वीरित्या संपन्न झाला असं आपण जाहीर करूया. शुभरात्री. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.